हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंगला व्हाईल लूप वापरून कसं प्रोसेस करायचं, एक एक इंडेक्सचा एलिमेंट कसा प्रोसेस करायचा हे स्टडी केलेलं आहे. आता आपल्याला स्ट्रिंगला फॉर लूप वापरून कसं प्रोसेस करायचं आहे ते स्टडी करायचं आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्या प्रोग्रामिंगमध्ये आपण सिक्वेन्स ऑब्जेक्ट म्हणजे कलेक्शन असतं. तर स्ट्रिंग काय, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, असे जे ऑब्जेक्ट आपल्या प्रोग्राममध्ये असतात त्यांना प्रोसेस करताना मोस्ट ऑफ द टाइम आपण फॉर लूप वापरतो. तर पहिल्यांदा एकदा फॉर लूपचा सिंटॅक्स पुन्हा एकदा रिवाइज करून घेऊ. फॉर लूप आपण स्टडी केलाय. सिंटॅक्स कशा पद्धतीने आहे, फॉर आयटम इन सिक्वेन्स. सी आणि सी प्लस प्लसच्या फॉर लूप सारखं इथं नाहीये, इनिशियलायझेशन, कंडिशन, चेंज वगैरे नाहीये. ठीक आहे, त्या पर्पज साठी आपण व्हाईल लूपच वापरतो पायथॉन मध्ये. पायथॉनचं फॉर लूप बघा कशा पद्धतीने काम करतं. इथं आपण एक कोणताही व्हेरिएबल क्रिएट करतो. आयटम म्हणजे याला एक्स वाय झेड असं काही नाव आपण देऊ शकतो. हा इन मेंबरशिप ऑपरेटर वापरला जातो. आणि पुढे सिक्वेन्स म्हणजे तिथं आपण रेंज देऊ शकतो, लिस्ट देऊ शकतो, ॲरे देऊ शकतो, त्यानंतर स्ट्रिंग देऊ शकतो. आता हे जे फॉर कीवर्ड आहे, फॉर कीवर्डच्या पुढे हा एक व्हेरिएबल, एक नेम आपण क्रिएट करतो, मेंबरशिप ऑपरेटर इन आणि सिक्वेन्स. याला वाचायचं कसं, फॉर एव्हरी एलिमेंट, फॉर एव्हरी आयटम इन दिस सिक्वेन्स हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल. आणि इथं फॉर लूपची बॉडी. आता बघा सिंटॅक्सचं एक्सप्लेनेशन पुन्हा रिवाइज करू. आयटम इज असाइन्ड अ व्हॅल्यू फ्रॉम स्पेसिफाईड सिक्वेन्स ऑब्जेक्ट इन इच रिपिटिशन. या आयटमला या सिक्वेन्स मधून एक एक व्हॅल्यू प्रत्येक रिपिटिशनच्या वेळेस दिली जाते. म्हणजे किती रिपिटिशन्स होतील हे त्या आयटम मधल्या एलिमेंट्सवर डिपेंड करतं. नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, लेंथ काय त्या ऑब्जेक्टची. इफ देअर आर 5 एलिमेंट्स इन सिक्वेन्स ऑब्जेक्ट देअर विल बी 5 रिपिटिशन्स. तर आपल्याला हे स्ट्रिंगवर अप्लाय करायचं असेल तर लास्ट टाइम जेव्हा आपण फॉर लूप स्टडी केला त्यावेळेला आपण याला रेंजवर अप्लाय करून रिपिटिशन्स केलेले आहे. म्हणजे या सिक्वेन्सच्या जागी आपण रेंज स्पेसिफाय केलेली आहे रेंज फंक्शन वापरून, रेंज 10. आता रेंज 10 म्हणजे 0 to 9 किंवा आपण असंही म्हणू शकतो रेंज 1,10 1,11 सॉरी. तर हे 1 to 10. तर या ठिकाणी आपण रेंज फंक्शन वापरून एक सिक्वेन्स जनरेट केलेली आहे. बट स्ट्रिंग इज इटसेल्फ अ सिक्वेन्स. स्ट्रिंग मुळात स्वतःच एक सिक्वेन्स आहे. तर स्ट्रिंग साठी आपल्याला फॉर लूप वापरायचा असेल तर सपोज आपल्याकडे हॅलो ही स्ट्रिंग आहे, तर आपण असंही लिहू शकतो, फॉर एव्हरी कॅरेक्टर सीएच, फॉर सीएच इन डबल कोट्स मध्ये किंवा सिंगल कोट्स मध्ये हॅलो आणि कोलन. आणि जे ऑपरेशन तुम्हाला सीएच वर करायचं असेल ते ऑपरेशन इथं सीएच करा. सिम्पली सीएच प्रिंट करायचं असेल तर प्रिंट सीएच म्हणा. तर याच्यामध्ये काय होईल, सगळ्यात पहिल्या रिपिटिशन मध्ये सीएच ला कोणती व्हॅल्यू दिली जाईल, एच. एव्हरी टाइम सिंगल व्हॅल्यू फ्रॉम दिस सिक्वेन्स इज असाइन्ड टू आयटम. म्हणजे या सीएच व्हेरिएबलला दिली जाईल. पहिल्या रिपिटिशन मध्ये सीएच ची व्हॅल्यू असेल एच, नेक्स्ट रिपिटिशन मध्ये ई, थर्ड रिपिटिशन मध्ये एल, नेक्स्ट रिपिटिशन मध्ये एल, नेक्स्ट रिपिटिशन मध्ये ओ. म्हणजे आपण सरळ सरळ आयटम प्रोसेस करतोय. इंडेक्सिंग वापरण्याची गरज फॉर लूप वापरताना नाहीये. व्हाईल लूप मध्ये आपण आय ला एक इंडेक्स म्हणून वापरतो आणि एस ऑफ आय असं आपण प्रोसेस करतो. आता या ठिकाणी तुम्हाला स्ट्रिंग डायरेक्टली स्पेसिफाय करायचं नसेल तर तुम्ही स्ट्रिंग या पद्धतीने ही स्पेसिफाय करू शकतात, एस इज इक्वल्स टू हॅलो आणि या ठिकाणी फॉर सीएच इन एस म्हणजे फॉर एव्हरी कॅरेक्टर इन दिस एस तुम्हाला हा लूप रिपीट करायचा आहे. तर हे झालं आपलं फॉर लूप रिवाइज करून. आणि याला स्ट्रिंगवर आपण कसं अप्लाय करणार, तर प्रॅक्टिकली एक सिंपल प्रोग्राम आपण घेऊ. हे कोलन आणि इंडेंटेशन वर लक्ष ठेवायचं आहे नेहमी. राइट अ प्रोग्राम टू रीड अ स्ट्रिंग अँड प्रिंट इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन बाय युझिंग फॉर लूप. चला, काल आपण व्हाईल लूपने हा प्रोग्राम केलेला, आता फॉर लूपने आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे. लेट अस ओपन पायचार्म. नाव इथं आपल्याला इंडेक्स वगैरेची गरज नसते. इथं सरळ आपण इनपुट घेतलेलं आहे स्ट्रिंगचं आणि स्ट्रिंग इनपुट घेतल्यानंतर आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये प्रिंट करायचं आहे. प्रिंट सिंगल कोट्स वापरतो मी जनरली, प्रिंट फॉरवर्ड कोलन. आणि जर त्याच लाईनवर पुढे आपल्याला फॉरवर्ड प्रिंट करायची असेल, नेक्स्ट लाईन द्यायची नसेल तर एंड इज इक्वल्स टू स्पेस. ठीक आहे, या पद्धतीने कॉमा द्यावा लागतो इथं मध्ये. एंड हा एक वेगळा पॅरामीटर आहे. एंड इज इक्वल्स टू स्पेस किंवा एंड इज इक्वल्स टू तुम्ही या ठिकाणी
टॅब देऊ शकतात, म्हणजे या कोलन नंतर त्या ठिकाणी काय येईल, टॅब येईल. लक्षात येतंय? सो आता फॉर लूप वापरून मी कसं प्रिंट करणार, एक एक कॅरेक्टर आपल्याला प्रिंट करायचंय. स्ट्रिंग प्रिंट करायचं असेल तर एकदम सिंपल आहे, प्रिंट एस तुम्ही लिहिलं तर स्ट्रिंग प्रिंट होणार आहे आणि फॉरवर्ड मध्येच होणार आहे. आणि रिव्हर्स मध्ये करायचं असलं तर स्लाइस ऑपरेटर वापरून तुम्ही S:1 ची स्टेप द्या, रिव्हर्स मध्ये सुद्धा प्रिंट होईल. पण आपल्याला फॉर लूप वापरून प्रिंट करायला म्हटलंय, म्हणजे एक एक कॅरेक्टर प्रिंट करायला म्हटलेलं आहे. फॉर एव्हरी कॅरेक्टर इन एस, असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो की आपली ही जी एस स्ट्रिंग आहे, या एस स्ट्रिंग मध्ये प्रत्येक कॅरेक्टर CH जर आपण घेतला एक एक कॅरेक्टर, तर त्याच्यासोबत काय ऑपरेशन करायचंय, त्या प्रत्येक कॅरेक्टरला आपल्याला प्रिंट करायचंय फक्त. तर प्रिंट CH या ठिकाणी असं बनायचंय. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेला एक एक व्हॅल्यू त्या कॅरेक्टरला दिली जाईल आणि ती प्रिंट होईल. एवढाच प्रोग्राम जर आपण केला तर फॉरवर्डचा प्रोग्राम इथं कंप्लीट झालेला आहे. आपण एक्झिक्यूट करून बघू चला. सो एंटर दी स्ट्रिंग प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे आणि स्ट्रिंग एंटर करायला म्हटलं जातंय. मी स्ट्रिंग या ठिकाणी एंटर करतोय, हॅलो वर्ल्ड. आणि हे बघा काय झालं, आपली मिस्टेक एक स्मॉल, या ठिकाणी आपण हा CH कॅरेक्टर प्रिंट केल्यानंतर एंड चेंज केला नाहीये आणि बाय डिफॉल्ट एंड काय असतं, न्यू लाईन. तर बघा हा पहिला कॅरेक्टर या टॅब नंतर इथं H प्रिंट झाला, त्यानंतर ELLO स्पेस WORLD या पद्धतीने आपल्या या ठिकाणी स्ट्रिंग प्रिंट झालेला आहे. आपल्याला एकाच लाईन मध्ये प्रिंट करायचं असेल कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, पण एकाच लाईन मध्ये, तर CH एंड इज इक्वल्स टू एम्प्टी, म्हणजे एंड काहीच द्यायचं नाहीये, त्याच लाईनला लगेच प्रिंट करायचंय. तर बघा पुन्हा एक्झिक्यूट करू. आता पुन्हा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. हॅलो वर्ल्ड स्ट्रिंग एंटर करतोय आणि हे बघा फॉरवर्ड कोलन, त्याच्या पुढे हा एंड मुळे टॅब आलेला आहे आणि त्यानंतर हे हॅलो वर्ल्ड एकत्र प्रिंट झालेलं नाहीये. हे हॅलो वर्ल्ड पहिल्यांदा H देन E देन LLOWORLD असं करत करत एक एक कॅरेक्टर प्रिंट झालेला आहे. तुम्हाला जर बघायचं असलं तर तुम्ही हे डिबग करून सुद्धा बघू शकता. डिबगची मेथड पायचार्मची फार सिंपल आहे, तुम्हाला दाखवलेली आहे मी. या ठिकाणी ब्रेक पॉइंट ऍड करायचा, या लाईनवर येऊन ब्रेक पॉइंट ऍड केल्यानंतर डिबगर ऑन करायचं. हा डिबगर ऑन झालेला आहे. डिबगर मध्ये खाली कन्सोल मध्ये यायचं, कन्सोल सेक्शन मध्ये, आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप घेण्यासाठी एक एक स्टेप घेण्यासाठी आपण F8 प्रेस करायचंय. ठीक आहे, सो F8 एंटर दी स्ट्रिंग, म्हणजे आता हे एस, हे जे स्टेटमेंट आहे वरती S इज इक्वल्स टू इनपुट एंटर दी स्ट्रिंग, ते कंप्लीट झालेलं आहे. मी एक सिंपल हॅलो स्ट्रिंग देतोय फक्त 5 कॅरेक्टर्सची. आता बघा फॉरवर्ड हे प्रिंट होईल, आपण F8 प्रेस केलं तर नेक्स्ट स्टेप होईल. हे बघा खाली फॉरवर्ड कोलन टॅब पर्यंत काम झालेलं आहे. आता बघा फॉर CH इन S, हे ज्या वेळेला मी एक्झिक्यूट करेल तर काय होईल, लूप मध्ये आला आणि CH ला बघा इथं वरती व्हॅल्यू दाखवतोय. काय व्हॅल्यू दाखवतोय, H, म्हणजे आता करंटली CH ला H व्हॅल्यू घेतलेली आहे आणि कंट्रोल या लूप मध्ये आलेला आहे. CH ची व्हॅल्यू तुम्ही इथं बघू शकता, H असाइन झालेली आहे. तो ST स्ट्रिंग मधला पहिला कॅरेक्टर आहे. आता H प्रिंट झाला, त्यानंतर जोपर्यंत त्या सिक्वेन्स मधले म्हणजे त्या स्ट्रिंग मधले सगळे ऑब्जेक्ट क्लिअर होत नाही, सगळे ऑब्जेक्ट एक एकदा प्रोसेस होत नाही, तोपर्यंत फॉर लूप रिपीट होत राहील. इथं काही इंडेक्स वगैरे नाहीये किंवा कंडिशन नाहीये. जोपर्यंत सगळे एलिमेंट्स ऍक्सेस होत नाही तोपर्यंत असा हा फॉर लूप असतो. आता E, हे बघा E एलिमेंट ऍक्सेस झालाय, प्रिंट, देन अगेन L प्रिंट O प्रिंट, आणि आता यानंतर तिथं एकही एलिमेंट नाहीये तर लूप कंप्लीट होईल. तर बघा या ठिकाणी प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. तर असं डिटेल्ड अंडरस्टँडिंग नेहमी प्रत्येक प्रोग्राम मध्ये घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, सो दिस इज इट. आता मी हे जे तुम्हाला दाखवलं हे फॉरवर्ड झालं आपलं. आपल्याला असाच सेम टू सेम ऑपरेशन बॅकवर्ड साठी करायचं आहे. तर या ठिकाणी बघा हा कोड मी कॉपी केला आणि हा कोड या ठिकाणी पेस्ट करतोय. आता काय, आता आपल्याला या ठिकाणी फॉरवर्डच्या जागी काय लिहायचंय, बॅकवर्ड लिहायचंय. आणि जर आपण असंच फॉर CH इन S केलं तर S हे सिक्वेन्स मध्येच असेल नेहमी. पहिल्या कॅरेक्टर पासून लास्ट कॅरेक्टर पर्यंत एक एक व्हॅल्यू फॉर लूप प्रोसेस करतो. मग या S ची सिक्वेन्स जर आपल्याला चेंज करायची असेल तर S ला आपल्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये घ्यावं लागेल. तर इथं S न देता S ची रिव्हर्स स्ट्रिंग कशी देणार आपण, कोलन -1, म्हणजे
फ्रॉम लास्ट कॅरेक्टर टू फर्स्ट कॅरेक्टर -1 दिलं म्हणजे लास्ट कॅरेक्टर टू फर्स्ट कॅरेक्टर ते प्रोसेस केलं जातं. या ठिकाणी फक्त एस लिहायचं नसेल तर तुम्ही एस कोलन कोलन सुद्धा लिहू शकता. एस कोलन कोलन म्हणजे काय? फॉरवर्ड डायरेक्शन. एस कोलन कोलन -1 म्हणजे काय? रिव्हर्स डायरेक्शन कम्प्लीट स्ट्रिंग. तर फॉरवर्ड डायरेक्शनच्या स्ट्रिंगला असं न लिहिता फक्त एस लिहिलं तरी चालेल आणि याला तुम्हाला असं लिहिणं कंपल्सरी आहे. त्यावेळेला तुम्हाला रिव्हर्स ऑर्डर मध्ये स्ट्रिंग मिळेल. आता प्रत्येक कॅरेक्टर ही स्ट्रिंग आता रिव्हर्स झालेली आहे. एस आणि एस कोलन कोलन -1 यांच्यामध्ये डिफरन्स आहे. जर आपण हॅलो एंटर केलं असेल तर आता ही जी स्ट्रिंग जनरेट होईल ही स्ट्रिंग जनरेट होईल OLLEH आणि याच्यावर फॉर लूप काम करेल. तर बघा आपल्याला आउटपुट मध्ये ते लगेच पाहायला मिळेल. एंटर दी स्ट्रिंग म्हटलेलं आहे, प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. हॅलो, हे बघा फॉरवर्ड हॅलो प्रिंट झालाय आणि बॅकवर्ड लगेच त्याच्या पुढे OLLEH प्रिंट झालेला आहे. बॅकवर्डच्या आधी आपण लाईन चेंज करायला पाहिजे कारण की इथं लाईन चेंज होत नाहीये. प्रत्येक प्रिंट बाय डिफॉल्ट लाईन चेंज करतो, पण आपण जर त्याला चेंज करून ठेवलेलं आहे एंडला तर आता तिथं लाईन चेंज झाले नसेल म्हणून या प्रिंटच्या आधी आपल्याला स्लॅश n वापरलं तर लाईन चेंज होईल. किंवा स्लॅश n इथं वापरायचं नसेल तर या लूपला स्टार्ट करण्याच्या आधी एक सिंपल प्रिंट देऊन ठेवा. जेव्हा आपण एम्प्टी प्रिंट देतो तर ते एम्प्टी प्रिंट म्हणजे काय? बाय डिफॉल्ट लाईन चेंज करणं. तर इथं जर आपण एम्प्टी प्रिंट दिलं तर आपली लाईन चेंज होईल. पण मग इतकंच टाईप करत बसण्यापेक्षा या स्टेटमेंटला स्लॅश n टाईप करणं कधीही सोयीस्कर आहे. स्लॅश n ने तुमची लाईन चेंज होणार आहे. आता पुन्हा एकदा एक्झिक्यूट करतो. एंटर दी स्ट्रिंग म्हटलेलं आहे, प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. फॉरवर्ड हॅलो बॅकवर्ड OLLEH. आता पुन्हा डिबग करून दाखवण्याची गरज नाहीये. पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला प्रोग्राम ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. डिफरन्स फक्त काय आहे तर या ठिकाणी आपण स्ट्रिंगला रिव्हर्स मध्ये घेतलेलं आहे बाय युझिंग स्लाइस ऑपरेटर. स्लाइस ऑपरेटरचे काल मी बरेच एक्झाम्पल घेतले. स्लाइस ऑपरेटरवर तुम्हाला असा सिंपल प्रोग्राम स्टेटमेंट दिला जाऊ शकतो. एक्झाम मध्ये 2 मार्काचा प्रोग्राम असेल ते त्या पण त्याला 4 मार्काला दिलं जाऊ शकतं. राईट अ प्रोग्राम टू रीड अ स्ट्रिंग अँड प्रिंट 5th कॅरेक्टर टू लास्ट कॅरेक्टर. 5व्या कॅरेक्टर पासून लास्ट कॅरेक्टर पर्यंत प्रिंट करायचं आहे. तर 5th कॅरेक्टर इंडेक्स नंबर कुठं असतं? 4 मध्ये. तर 4 कोलन एंड म्हणजे तुम्हाला आता तो प्रोग्राम लगेच करून दाखवतो. हे बघा तुम्हाला जर म्हटलेलं आहे स्लाइस ऑपरेटर वापरायचं सरळ आणि 5th कॅरेक्टर टू लास्ट कॅरेक्टर प्रिंट करायचं आहे तर प्रिंट मध्ये लिहायचं S4 इंडेक्स नंबर घ्यायची कारण की 4 इंडेक्स नंबरला 5th कॅरेक्टर असतं आणि कोलन म्हणजे आता एंड पर्यंत ते प्रिंट होईल. तर आता या प्रोग्रामला एक्झिक्यूट करू. एंटर स्ट्रिंग म्हटलेलं आहे. हॅलो वर्ल्ड स्ट्रिंग एंटर करतोय. आता बघा O पासून 5th कॅरेक्टर सुरू होतो. तर बघा आउटपुट बघा तुम्ही OWORLD म्हणजे मी S ला प्रिंट केलं नाहीये. S4 कोलन. S4 कोलनचा अर्थ काय? S of 4 नाही. जर मी इथं कोलन दिलं नसतं फक्त मी इथं या पद्धतीने लिहिलं असतं तर S of 4 म्हणजे फक्त O प्रिंट झाला असता. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलेलं आहे. काय प्रिंट झालं? O. S of 4 म्हणजे सिंगल कॅरेक्टर. स्लाइसिंग चॉपिंग आपण केली नाही. स्लाइस करायचं असलं म्हणजे कोलन वापरावा लागतो सबस्क्रिप्ट मध्ये त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तेव्हा स्लाइस ऑपरेटर तयार होतो. तर या ठिकाणी 4 कोलनचा अर्थ 4 पासून एंड पर्यंत कारण की एंड आपण स्पेसिफाय केलेला नाहीये. लक्षात येतंय? तर या पद्धतीने तुम्हाला स्लाइस ऑपरेटरचे सिंपल प्रोग्राम दिले जाऊ शकतात. फर्स्ट कॅरेक्टर टू लास्ट कॅरेक्टर, फर्स्ट कॅरेक्टर टू 5th कॅरेक्टर, पहिल्या कॅरेक्टर पासून 5th कॅरेक्टर पर्यंत प्रिंट करा. तर 5th कॅरेक्टर पर्यंत प्रिंट करायचं आहे म्हणजे कोलन. पहिल्या कॅरेक्टर पासून प्रिंट करायचं म्हणजे सुरुवात नेहमी पहिल्या कॅरेक्टर पासूनच होते आणि 5th कॅरेक्टर कुठे येतं? इंडेक्स नंबर 4 वर आणि 5th कॅरेक्टर पर्यंत प्रिंट करायचं आहे म्हणजे 5th कॅरेक्टर सुद्धा प्रिंट करायचं आहे. तर आपल्याला इथं 5 द्यावं लागेल म्हणजे 5 सोडून 4 पर्यंत 0 1 2 3 4 अशा 5 कॅरेक्टर पोझिशन्स प्रिंट होतील. तर बघा या प्रोग्रामला एक्झिक्यूट करतोय. एंटर दी स्ट्रिंग म्हटलेलं आहे. ABCDEFGHI असं मी या ठिकाणी कॅरेक्टर्स एंटर केले. तर बघा किती कॅरेक्टर प्रिंट झालेले आहे सुरुवातीपासून 5th पर्यंत. आपल्याला अल्टरनेट कॅरेक्टर प्रिंट करायला म्हटले की स्ट्रिंग मधले अल्टरनेट कॅरेक्टर प्रिंट करा. काल आपण ही प्रॅक्टिस केली नव्हती, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल दिले. पण प्रिंट करायला आलं तर कसं करायचं? तर प्रिंट मध्ये स्लाइस करायचं फक्त. आता अल्टरनेट कॅरेक्टर प्रिंट करायला म्हटलेलं आहे म्हणजे स्टार्टिंग टू एंड फक्त अल्टरनेट जायचंय. सगळे कॅरेक्टर प्रिंट करायचे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पण अल्टरनेट करायचंय. म्हणजे पार्ट ऑफ द स्ट्रिंग कसा घेणार? कोलन कोलन. हे बघा कोलन कोलन याचा अर्थ स्टार्ट टू एंड आणि स्टेप द्यायची 2. स्टेप 2 दिलं म्हणजे काय? एक एक सोडून पहिलं त्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर 5वं म्हणजे +2 च्या स्टेपने
3+2 7, 7+2 9 अशा पोझिशन्सचे तर प्रिंट करेल. तर 0 0 नंतर 2 2 नंतर 4 अशा पोझिशन्स तो प्रिंट करेल इंडेक्स वाईज. तर बघा हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला मी पुन्हा आणि ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ पूर्ण ABCD एंटर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्ही आता इथं आउटपुट बघा ACEGIKMNOQSUWY अल्टरनेट कॅरेक्टर सगळे प्रिंट झालेले आहे. लक्षात आलं. अजून एक फॅक्टर तुमच्या इथं लक्षात येत असेल, जसं सी आणि C++ मध्ये तुमचं प्रॅक्टिस करून झालं असेल तर C आणि C++ मध्ये मेमरी अलोकेशन्सचे लिमिट असतात. म्हणजे आपण ज्या वेळेला स्ट्रिंग डिक्लेअर करतो कॅरेक्टर S30 म्हणजे आपण त्या ठिकाणी 30 कॅरेक्टर्स टाकू शकतो. पायथॉन मध्ये मेमरी मॅनेजमेंट फॉर इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ज्या वेळेला व्हॅल्यूज एंटर करतात तर जितकी मोठी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला मेमरी पाहिजे तेवढी मेमरी पायथॉन अलोकेट करतो. म्हणजे एक प्रकारे आपण इन्फायनाइट व्हॅल्यू स्टोअर करतोय असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे टेक्निकल कन्सेप्ट आहेत जे आपल्याला ऍडव्हान्स टॉपिक मध्ये कळेल. पण आता तुम्ही असं लक्षात घ्या की तुम्हाला जी पण व्हॅल्यू एंटर करायची आहे ती व्हॅल्यू एंटर करा. पायथॉन बरोबर त्याला मेमरी अलोकेट करून स्टोअर करेल कितीही लेंथची व्हॅल्यू असली तरी. चला फॉर लूपने सुद्धा प्रोसेस करून झाला आपला आणि व्हाईल लूपने सुद्धा प्रोसेस करून झालं. एकदा कंपॅरिझन करून घेऊ आपण. हे बघा व्हाईल लूपने आपण काल फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंडेक्स वाईज प्रिंट केलं होतं. कशा पद्धतीने S इज इक्वल्स टू इनपुट एंटर द स्ट्रिंग प्रिंट फॉरवर्ड एंड टॅब I इक्वल्स टू 0 इंडेक्स नंबर घ्यावा लागेल. while I इज लेस दॅन लेंथ ऑफ S प्रिंट S ऑफ I एंड इज इक्वल्स टू एम्प्टी I प्लस इक्वल्स टू 1. बॅकवर्ड साठी आपण या पद्धतीने केलेलं आहे. लेंथ लास्ट कॅरेक्टर पासून सुरू केली. लास्ट कॅरेक्टर असतो तुमचा लेंथ -1 ला, कारण की जर लेंथ 7 असेल तर 0 to 6 अशा त्या इंडेक्स असतात. म्हणजे 7 - 1 6 हा लास्ट इंडेक्स नंबर असतो. I ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 तर 6 to 0 आपल्याला यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा व्हाईल लूपने प्रोसेस करणं थोडंसं लेंदियर आहे. तुम्हाला इंडेक्स नंबर घ्यावी लागते आणि तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी कॅरेक्टर लिहिता येत नाही. तुम्हाला इथं इंडेक्स पोझिशन्स लिहावे लागतात. S ऑफ I. ठीक आहे. या ठिकाणी पण S ऑफ I असं मी लिहिलेलं आहे. म्हणजे काल जी आपली स्ट्रिंग होती KRISHNA याच्या या पोझिशन्स 0 1 2 3 4 5 आणि 6 तर ह्या पोझिशन्स आपण I मध्ये घेतलेला एक इंटिजर व्हेरिएबल I आपण क्रिएट केलेला आहे आणि आपण या पोझिशनच्या थ्रू या कॅरेक्टरला प्रोसेस करतोय. S ऑफ 0 म्हटलं की त्याची व्हॅल्यू असते K. S ऑफ 1 म्हटलं की त्याची व्हॅल्यू असते R आणि प्रत्येक वेळेला आपल्याला I ला इन्क्रीमेंट सुद्धा करावं लागतंय. म्हणजे हे I चं इनिशियलायझेशन. त्यानंतर ही जी कंडिशन आहे ती या लेस दॅन 6 लेस दॅन 7 लेस दॅन लेंथ म्हणजे या 6 वरती कंडिशन आहे I वर. त्यानंतर I प्लस इक्वल्स टू 1 चेंज करणं. 3 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. फॉर लूप मध्ये बघा किती इझिली प्रोसेस होतं. फॉर लूप मध्ये तुम्ही स्ट्रिंग इनपुट केलं. त्यानंतर बघा काय लिहिलंय फॉर I इन S. आता या मी CH च्या जागी इथं I दाखवतोय कंपॅरिझन मध्ये. इथं आपण I ला एक इंडेक्स नंबर बनवलाय. इथं आपण I ला एक खालचे जे इंडेक्स नंबर तुम्हाला दाखवतोय त्या व्हॅल्यूज आपण I मध्ये घेतलेल्या आहे. आणि हे जे कॅरेक्टर आपल्यासाठी आहे ते S ऑफ I आहे. I आपल्यासाठी इंडेक्स नंबर आणि S ऑफ I कॅरेक्टर. फॉर लूप मध्ये काय केलं जातं, फॉर लूप मध्ये सरळ सरळ हे कॅरेक्टरच तुम्ही I मध्ये घेऊ शकतात. इंडेक्स नंबर वापरण्याची गरज नाही. फॉर I इन S चा अर्थ काय, S मधला एक एक कॅरेक्टर I ला दिला जाईल प्रत्येक वेळी. तर पहिल्या वेळी I ला काय दिलं जाईल K. सरळ सरळ I मध्ये K व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे I 0 आणि S ऑफ I करण्याची गरज नाहीये. सरळ सरळ स्ट्रिंगचा एलिमेंट, कलेक्शनचा एलिमेंट, सिक्वेन्सचा एलिमेंट I मध्ये घेतला जातो. नेक्स्ट टाइम R येईल, नेक्स्ट टाइम I येईल. तर या पद्धतीने आपलं I ला इनिशियलाइज करायचं काम, I ला चेंज करण्याचं काम सगळं वाचतं आणि सरळ सरळ प्रत्येक वेळेला I चेंज होत राहतो. I ला प्रिंट केलं तर I हा आता इंडेक्स पोझिशन नाहीये. फॉर लूप मध्ये इंडेक्सिंग वापरून होत नाही. फॉर लूप मध्ये सरळ सरळ इथली व्हॅल्यूज I ला दिली जाते. तर हा एक मेन डिफरन्स आहे, हा लक्षात आला पाहिजे तुमच्या. आणि बॅकवर्ड मध्ये आपण फक्त स्लाइस ऑपरेटरने स्ट्रिंगला रिव्हर्स केलेला आहे आणि कंप्लीट केलेला आहे. लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट टॉपिक. म्हणजे आता आपल्याला स्ट्रिंगवर वेगवेगळे ऑपरेशन शिकायचे आहे की कोणत्या पद्धतीचे ऑपरेशन्स, अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल ऑपरेशन्स काय आपण स्ट्रिंगवर करू शकतो. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन या वर्डचा अर्थ माहितीच असेल सगळ्यांना. कॉन्कॅटिनेशन म्हणजे दोन स्ट्रिंग्सला जोडायचं. जॉईनिंग और कंबाइनिंग टू स्ट्रिंग्स टुगेदर इज नोन ॲज कॉन्कॅटिनेशन. म्हणजे माझ्याकडे एका मेमरीमध्ये स्ट्रिंग असेल हॅलो
आणि दुसऱ्या मेमरीमध्ये स्ट्रिंग असेल वर्ल्ड, त्या दोघांना जोडायचं तर म्हणजे हॅलो वर्ल्ड अशी स्ट्रिंग बनवायची, याला म्हटलं जातं कॉन्कॅटिनेशन. दोन पद्धतीने कॉन्कॅटिनेशन आपण करू शकतो. आता आपण एक मेथड स्टडी करतोय आणि ती सगळ्यात सिंपल आणि इझिएस्ट मेथड आहे. जास्त करून हीच मेथड आपण नेहमी वापरतो. ऍडिशन ऑपरेटर इज यूज टू ऍड टू स्ट्रिंग्स अँड जनरेट कॉन्कॅटिनेटेड स्ट्रिंग. हे जे प्लस साइन आहे जे आपण नंबर्स मध्ये ऍडिशन करण्यासाठी यूज करतो, तर या ऍडिशन ऑपरेटरला आपण स्ट्रिंग सोबत वापरलं तर दोन स्ट्रिंग्स जोडल्या जातात. तर हे ऍक्च्युली ऑपरेटर ओव्हरलोडिंग कन्सेप्ट जर तुम्ही C++ मध्ये स्टडी केला असेल तर ते वापरून या ठिकाणी सगळं झालेलं आहे. आपल्याला ते इतकं विचार करण्याची गरज नाहीये. S1 इक्वल्स टू हॅलो अशी माझी एक स्ट्रिंग आहे. S2 इज इक्वल्स टू वर्ल्ड अशी अजून एक स्ट्रिंग आहे. तर S3 इक्वल्स टू S1 प्लस S2 जर मी लिहिलं तर हे S1 प्लस S2 आता दोन स्ट्रिंग्सची ऍडिशन, नंबरची ऍडिशन तर आपण समजू शकतो. दोन स्ट्रिंगची ऍडिशन म्हणजे काय, तर दोन स्ट्रिंगची ऍडिशन म्हणजे कॉन्कॅटिनेशन. तर या ठिकाणी S3 स्ट्रिंग कशी तयार होईल, हॅलो वर्ल्ड अशी तयार होईल. तर प्रिंट जर आपण S3 ला केलं तर बघा काय प्रिंट होणार आहे आउटपुट मध्ये, हॅलो वर्ल्ड प्रिंट होणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण स्ट्रिंग्सचं कॉन्कॅटिनेशन करू शकतो. तुम्हाला जर या ठिकाणी हे हॅलो वर्ल्ड S1 मध्येच स्टोअर करायचं असेल, म्हणजे या दोघं स्ट्रिंगला जोडून S1 मध्ये स्टोअर करायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकतात, S1 इज इक्वल्स टू S1 प्लस S2 म्हणजे S1 प्लस S2 हॅलो वर्ल्ड. आणि ते कशात स्टोअर झालं, S1. म्हणजे जुनी S1 मेमरी डिअलॉकेट होईल आणि नवीन S1. नेहमी असाइनमेंट झालं की पायथॉन मध्ये एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतोय, लक्षात घ्या. तर या ठिकाणी आता एक नवीन S1 क्रिएट होईल आणि तो S1 आता हॅलो वर्ल्ड असेल. आधीचा S1 काय होता, हॅलो. आता S1 काय झाला, हॅलो वर्ल्ड. याला अजून शॉर्टकट मध्ये कसं लिहू शकतो आपण, आठवतोय कोणाला, कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटर. S1 प्लस इक्वल्स टू S2. तर याच्याने तुमचं S1 हॅलो वर्ल्ड होईल. S1 ला चेंज करायचं असेल तर तुम्ही असं वापरू शकता. ठीक आहे. तर काही वेळेला काय होतं, आपली एक्झिस्टिंग स्ट्रिंग असते, त्या स्ट्रिंगच्या एंडला आपल्याला काही ऍड करायचं असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लक्ष द्या, एक स्ट्रिंग माझी आहे S1 इज इक्वल्स टू हॅलो अशी माझी स्ट्रिंग आहे आणि मला या स्ट्रिंग मध्येच S1 मध्येच जोडायचं आहे माझं नाव हॅलो केदार. ठीक आहे. तर मी कसं लिहिणार, S1 प्लस इक्वल्स टू, तर या पद्धतीने आता S1 काय होईल माहितीये, S1 याला तुम्ही अजून प्लस इक्वल्स टू ने वापरायचं नसेल तर सिम्प्लिफाय करून घ्या. सिम्प्लिफाय करून अजून लवकर समजेल. S1 इज इक्वल्स टू S1 प्लस केदार. तर आता स्ट्रिंग तयार होईल हॅलो केदार. सॉरी, स्पेस येणार नाही तिथं मध्ये, हॅलो केदार. आणि तुम्हाला स्पेस द्यायची असेल तर या स्ट्रिंग्स मध्ये आधी के च्या आधी स्पेस सोडा. तर या ठिकाणी या पद्धतीने होईल. ठीक आहे. S1 चेंज होईल तुमचं. तर असं तुम्ही एका स्ट्रिंग मध्ये काही ऍड करायचं असलं एंडला तर कॉन्कॅटिनेशन त्याला करू शकतात, प्लस करू शकतात. एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये सरळ प्लस केली जाते. नेक्स्ट एक महत्वाचं ऑपरेशन आहे रिपिटिशन. ठीक आहे. सो रिपिटिशन जर तुम्हाला एका स्ट्रिंग मध्ये करायचं आहे, स्ट्रिंग परत परत रिपीट करायची आहे, तर बघा किती इंटरेस्टिंग कन्सेप्ट पायथॉन मध्ये आहे. मल्टिप्लिकेशन ऑपरेटर इज यूज टू रिपीट स्ट्रिंग मल्टिपल टाइम्स. तुम्हाला एक स्ट्रिंग जर मल्टिपल टाइम्स रिपीट करायची असेल, कशा पद्धतीने, हे बघा, S1 इज इक्वल्स टू हॅलो आणि इथं मी एक स्पेस देऊन ठेवलेला आहे मुद्दाम, तो स्पेस आउटपुट मध्ये आपल्याला ते रिपिटिशन कळालं पाहिजे म्हणून. तर ही स्ट्रिंग फक्त हॅलो नाहीये, हॅलोच्या पुढे स्पेस आहे. आणि मी जर लिहिलं S2 इज इक्वल्स टू S1 इंटू 5, S1 इंटू 5, तर याचा अर्थ काय, आता मल्टिप्लिकेशन कसं होणार स्ट्रिंगवर, हॅलो इंटू 5 म्हणजे काय, तर याला 5 टाइम्स असं इम्प्लिमेंट करून ठेवलेलं पायथॉन मध्ये. तर S2 मध्ये काय येईल, 5 वेळा हॅलो. तर हे बघा, प्रिंट S2 केलं तर आपल्याला असं आउटपुट मिळेल. ठीक आहे. सो हॅलो 5, हॅलो स्पेस, हॅलो स्पेस, हॅलो स्पेस, हॅलो स्पेस, असं 5 टाइम्स. तर ऍडिशन ऑपरेटर आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेटर हे दोन ऑपरेटर आपण, अराइथमॅटिक ऑपरेटर आपण स्ट्रिंग्सवर अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला जे कम्प्लीट नोट्स दिलेले आहे त्याच्यामध्ये स्ट्रिंग चॅप्टर आहे. स्ट्रिंग चॅप्टर मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्ही तिथं रिपिटिशन, कॉन्कॅटिनेशन बघू शकतात की आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेटर वापरू शकतो. सबट्रॅक्शन वापरू शकत नाही, डिव्हिजन वापरू शकत नाही, मॉड्युलस वापरू शकत नाही, पॉवर वापरू शकत नाही आणि फ्लोअर डिव्हिजन हे अराइथमॅटिक ऑपरेशन स्ट्रिंग सोबत होणार नाही.
आणि कॉन्कॅटिनेशन आणि रिपिटिशन करताना सुद्धा म्हणजे ऍडिशन ऑपरेटर आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आपण स्ट्रिंग सोबत वापरू शकतो. त्याच्यात सुद्धा काय रूल्स आहे ते लक्षात घ्या. ऍडिशन ऑपरेटर वापरताना लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोघं स्ट्रिंग पाहिजे, म्हणजे दोघं ऑपरेंड स्ट्रिंग पाहिजे S1 प्लस S2. मल्टिप्लिकेशन ऑपरेटर वापरताना एक स्ट्रिंग पाहिजे आणि एक नंबर पाहिजे. लेफ्ट साइडला स्ट्रिंग पाहिजे, राईट साइडला नंबर. जर असं नाही केलं तर एरर येईल. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला करायचं. नेक्स्ट आता बघू. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट हॅलो वर्ल्ड 10 टाइम्स विदाउट युजिंग लूप. हे बघा, हॅलो वर्ल्ड 10 टाइम्स आपल्याला प्रिंट करायचा प्रोग्राम आपण फॉर लूप व्हाईल लूप मध्ये केलेला आहे. ठीक आहे. तर फॉर लूपने करायचं असलं तर रेंज घेऊन करावं लागेल. व्हाईल लूपने करायचं असलं तर तुम्हाला एक i इक्वल्स टू 0, i इज टू 1, i इज टू 10 असं करून. आणि आता बघा विदाउट लूप सुद्धा. तर एकदा आता पुन्हा टॉपिक आलेला आहे. तिघ टाईपने प्रोग्राम रिवाइज करू आपण, म्हणजे कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होतो आणि आपल्यालाही कळतं की कोणती मेथड बेस्ट मेथड आहे. हे बघा, व्हाईल लूपने जर करायचं असेल तर i इक्वल्स टू 1 व्हाईल i इज लेस दॅन इक्वल्स टू 10 म्हणजे 1 to 10. आणि या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल प्रिंट हॅलो वर्ल्ड. आणि त्यानंतर जर i ला चेंज करायला विसरलो तर हे इनफायनाइट लूप होईल. तर i प्लस इक्वल्स टू 1 चेंज करणं महत्वाचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने हे काम करतंय बघा. i इक्वल्स टू 1, i ला इनिशियल व्हॅल्यू, कंडिशन लेस दॅन इक्वल्स टू 10 आता ट्रू आहे कारण i ची व्हॅल्यू 1 आहे. मग एकदा हॅलो वर्ल्ड प्रिंट होईल. i प्लस इक्वल्स टू 1 म्हणजे आता i ची व्हॅल्यू 2, पुन्हा कंडिशन चेक होईल, ट्रू हॅलो वर्ल्ड. i ची व्हॅल्यू 3, पुन्हा कंडिशन हॅलो वर्ल्ड. i ची व्हॅल्यू हॅलो वर्ल्ड प्रिंट झाल्यावर i ची व्हॅल्यू 4, पुन्हा कंडिशन. असं 11 ला फॉल्स होईल, आपण करून बघितलेलं आहे. आणि आता हा प्रोग्राम एक्झिक्यूट करतोय बघा. 10 टाइम्स हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेला आहे आणि हे 10 टाइम्स हॅलो वर्ल्ड तुम्ही काउंट करायचं असेल तर काउंटही करू शकतात. आणि तुमचा विश्वास असेल कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंगवर तर काउंट करण्याची गरज नाहीये. हेच आपल्याला फॉर लूपने करायचं असलं तर फॉर लूपने कसं करू शकतो, अजून सिंपल होईल व्हाईल पेक्षा. फॉर i इन रेंज, i ला आपण रेंज मधून व्हॅल्यू देणार आणि तुम्ही ही रेंज 10 लिहू शकता. 10 म्हणजे 0 to 9, पण ते 10 टाइम्सच असतं. 0 to 9 म्हणजे 10 टाइम्सच, किंवा 1,11 करा, 10 टाइम्स ते होईल. आपल्याला फक्त 10 टाइम्स लूप रिपीट व्हायला पाहिजे इतक्या व्हॅल्यू त्या सिक्वेन्स मध्ये द्यायच्या आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण i चा वापर ऍज अ व्हॅल्यू लूप मध्ये करत नाहीये. आपण i चा वापर काय करतोय, या रेंज मधून 10 वेळा i ने जर व्हॅल्यू घेतल्या, या रेंज मध्ये जर 10 व्हॅल्यू असतील तर i ला 10 व्हॅल्यू मिळतील आणि तितक्या वेळा लूप रिपीट होईल. जितक्या सिक्वेन्स मध्ये एलिमेंट असतात तितक्या वेळा फॉर लूप रिपीट होतो. म्हणजे हा 10 वेळा रिपीट होईल कारण सिक्वेन्स मध्ये 10 एलिमेंट आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा हॅलो वर्ल्ड 10 टाइम्स प्रिंट झालेला आहे, आपण बघू शकतो. पण आता ह्याच्यापेक्षाही सोपं, एकदमच सोपं, तुम्हाला 10 वेळा हॅलो वर्ल्ड प्रिंट करणं विदाउट लूप किती सहज शक्य आहे ते बघा. प्रिंट आणि या ठिकाणी स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड लिहायची आणि या हॅलो वर्ल्ड स्ट्रिंगला मल्टिप्लाइड बाय 10 करायचं आणि प्रिंट करायचं. हे बघा, मी हॅलो वर्ल्ड प्रिंट करत नाहीये, हॅलो वर्ल्ड स्ट्रिंगला मल्टिप्लाय करून प्रिंट करतोय. कितीने मल्टिप्लाय करून प्रिंट करतोय, तर 10 ने मल्टिप्लाय करून प्रिंट करतोय. नाउ जस्ट लुक ॲट द प्रोग्राम एक्झिक्युशन बघा. हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड असं हे यावेळेला प्रत्येक वेळेला या ठिकाणी ते एकच स्ट्रिंग, म्हणजे ते आता लाईन चेंज होत नाहीये कारण की प्रिंट आपण एकचदा वापरलेलं आहे. तर प्रिंट एकचदा वापरलेलं असल्यामुळे लाईन चेंज होणार नाही. तर इथं काय लिहा, /n लिहा. हा एकच प्रिंट आहे. प्रिंट जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा लाईन चेंज होते. तर यावेळेला एकच प्रिंट वापरतोय आपण, तर लाईन चेंज करण्यासाठी /n वापरावं लागेल. आणि हे बघा 10 वेळा हॅलो वर्ल्ड या ठिकाणी प्रिंट झालेलं. लक्षात येतंय. तर इतकं सोपं आहे 10 टाइम्स रिपिटिशन करणं स्ट्रिंगचं, 5 टाइम्स रिपिटिशन करणं, किंवा मल्टिपल टाइम्स स्ट्रिंगचं रिपिटिशन करायचं असेल तर लूप न घेता मल्टिप्लिकेशन ऑपरेटर वापरून स्ट्रिंग्सला रिपिटिशन करणं इझिली पॉसिबल आहे. ठीक आहे. याच्यावर अजून एक थोडासा लॉजिकल प्रोग्राम मी घेणार आहे जो आपला ऑलरेडी एकदा झालेला आहे. हे बघा प्रोग्राम स्टेटमेंट. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट फॉलोइंग आउटपुट विदाउट नेस्टिंग. आधी आपण नेस्टिंगने हा प्रोग्राम केलेला आहे. एक लूप आपण i चा घेतलेला आहे आणि एक लूप j चा घेतलेला आहे. लक्षात आलं. तर फॉर i इक्वल्स टू फॉर i इन रेंज, रेंज कुठली 1 to 5, कारण की किती आपल्याकडे रो आहे 5 रो. तर 1,6 आपण लिहिलेलं होतं आणि त्यानंतर जे
आय टाइम्स फॉर जे इन रेंज आय असं आपण वापरलेलं आहे. लक्षात येतंय? तर या पद्धतीने तुम्हाला नेस्टिंग न वापरता जर करायचं असेल तर आय आणि जे दोन लूप वापरायचे नाहीये. तर आता जे मी लॉजिक तुम्हाला सांगितलं रिपिटिशनचं, हिंट देतोय की तुम्हाला स्ट्रिंगचं रिपिटिशनचं लॉजिक याच्यामध्ये वापरायचं आहे आणि 10 सेकंड्स तुम्हाला वेळ देतोय. प्रोग्राम नाही करायचा आहे पण लॉजिक विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे की नेस्टिंग न वापरता हे रिपिटिशनचं अँगलने कसा हा प्रोग्राम आपण करू शकतो. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. झाला का विचार करून? हे बघा लॉजिक सांगतो. तेच लॉजिक आहे जे आपण त्यावेळेला वापरलं होतं. हे बघा, ही रो नंबर काय 1 आणि किती टाइम स्टार प्रिंट करायचा आपल्याला 1 टाइम. ही रो नंबर काय 2, किती टाइम स्टार प्रिंट करायचे 2 टाइम्स. ही रो नंबर काय 3, किती टाइम स्टार प्रिंट करायचे 3 टाइम्स. तर असं करत करत जर रो नंबर आय असेल, रो नंबर काय असेल आय, तर आय टाइम्स आपल्याला प्रिंट करायचं. तर हे लक्षात घ्या, नेस्टिंग वापरायची नाहीये. नेस्टिंग नाही पण एक लूप वापरायचा आहे. मी असं नाही म्हटलं की लूपच नाही वापरायचं. असं लिहिलंय का कुठं? विदाउट युझिंग लूप, विदाउट युझिंग नेस्टिंग. नेस्टिंगचं लॉजिक काय होतं हे बघा. फॉर आय इन रेंज 1,6, 1,6 म्हणजे 1 to 5. तर हे झाल्यानंतर फॉर जे इन रेंज आय, ठीक आहे, जे इन रेंज आय लिहा म्हणजे आय टाइम्स. ठीक आहे, आपल्याला किती वेळा स्टार प्रिंट करायचे आय टाइम्स किंवा 1,i+1 लिहू शकतो. तर हे जेचं जे लूप आहे त्याला आपण काढणार आहे. आय टाइम्स प्रिंट करण्यासाठी आपण त्यावेळेला जेचं लूप वापरलेलं आहे आणि या ठिकाणी आपण लिहिलंय प्रिंट स्टार आणि कॉमा एंड इज इक्वल्स टू नल. हे करणं फार गरजेचं आहे, त्याचा प्रत्येक स्टार नवीन लाईनला येईल. आणि या पद्धतीने या 3 स्टेटमेंट मध्ये नंतर या लूपच्या बाहेर आल्यावर एक लाईन चेंज करणं गरजेचं आहे, प्रिंट एम्प्टी. तर या पद्धतीने या 4 स्टेटमेंट मध्ये आपला हा प्रोग्राम नेस्टिंगने होतो. तर एवढं स्टेटमेंट मी या ठिकाणी नेस्टिंग काढून टाकणार आहे आणि हे 2 काम एकाच याच्याने होऊ शकतात. काय करायचं आपल्याला? स्टारला आय टाइम्स प्रिंट करायचं. स्टार मल्टिप्लाइड बाय आय करा. स्टारला प्रिंट करताना जसं हॅलो वर्ल्डला प्रिंट करताना हॅलो वर्ल्ड मल्टिप्लाइड बाय 10 केलं तर 10 टाइम्स हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं. तर स्टार मल्टिप्लाइड बाय आय जर केलं तर झालं आपलं काम. बघा आता करून दाखवतो तुम्हाला प्रॅक्टिकली. पहिल्यांदा तर आपण नेस्टिंगने करू. ठीक आहे, जे ऑलरेडी आपलं झालेलं आहे तेच पुन्हा. फॉर आय इन रेंज 1,6. ठीक आहे, 6 का घेतलं? कारण की 6 इन्क्लूड होत नाही 5 पर्यंत, 5 रो पाहिजे म्हणून. त्यानंतर फॉर जे इन रेंज, इथं 1,i+1 लिहा किंवा आय टाइम्स. तर आय टाइम्स म्हणजे काय? रेंज आय. रेंज आय म्हणजे 0 to i-1 जाईल ते, पण 0 to i-1 म्हणजे आय टाइम्स. जसं 0 to 9 म्हणजे 10 टाइम्स, तसंच ते आहे रेंज आय. आणि या ठिकाणी आपण प्रिंट स्टारला प्रिंट केलेलं आहे आणि स्टारला प्रिंट करून एंड चेंज करायचा नाही. एंड इज इक्वल्स टू एम्प्टी ठेवायचं आणि त्यानंतर एकदा लाईन चेंज करण्यासाठी या लूपच्या बाहेर यायचं, जेच्या लूपच्या, आयच्या लूपच्या आतमध्येच पण जेच्या लूपच्या बाहेर. आणि हे बघा पूर्ण तुम्हाला टेबल वगैरे बनवून एक्झिक्युशन एक्सप्लेन करून हे झालेलं आहे आपलं नेस्टिंग मध्ये. हवं तर तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा किंवा नोट्स मध्ये ते लिहिलं असेल तुम्ही जे मी लेक्चर मध्ये शिकवतो तर त्या नोट्स रिवाइज करा. आता इथं फक्त ही एक नेस्टिंग, जसं 10 टाइम्स हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी मी सरळ एक प्रिंट लिहिलं तसं आय टाइम्स हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी मी एकच प्रिंट स्टेटमेंट या ठिकाणी लिहिणार आणि ते प्रिंट स्टेटमेंट ह्या लूप मध्ये लिहिणार आहे मी. बघा प्रिंट. तर बघा या पद्धतीने त्या नेस्टिंगला आपण रिप्लेस केलेला आहे प्रिंट स्टार इनटू आय. ठीक आहे, हा स्टार म्हणजे आपल्याला जे प्रिंट करायचं आहे ते प्रिंट मल्टिप्लिकेशनचा स्टार आहे आणि हा जो या ठिकाणी इनटू आपण या ठिकाणी लिहिलेला आहे हा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे. हा प्रिंट करणारा स्टार स्ट्रिंग आणि हा मल्टिप्लिकेशन ऑपरेटर किती वेळा प्रिंट करायचं आहे तर एका लूप मध्ये आय टाइम्स. तर पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 असेल तर प्रिंट स्टार इंटू 1 टाइम. आय ची व्हॅल्यू 2 असेल तर प्रिंट स्टार इंटू 2 म्हणजे 2 टाइम्स. आय ची व्हॅल्यू 3 असेल
प्रिंट स्टार इंटू 3 टाइम्स, तर प्रत्येक वेळेला ते आय टाइम्स प्रिंट होईल. बघा प्रोग्राम एक्झिक्यूट करतोय आणि बघा सेम आउटपुट तुम्हाला इथं पाहायला मिळतं. लक्षात येत आहे? तर बघा जर हा प्रोग्राम डिबग करून पाहायचा असेल तर या प्रोग्रामला आपण डिबग करू. इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे त्यामुळे डिबगर ऑन झालं की खाली कन्सोल मध्ये यायचं. कन्सोल मध्ये आल्यानंतर इथं नेक्स्ट स्टेप साठी F8 प्रेस करायचं. हे बघा प्रिंट, आता आय ची व्हॅल्यू काय आहे 1, तर स्टार इंटू 1. ठीक आहे, 1 स्टार प्रिंट झाला. बघा आता आय ची व्हॅल्यू 2, आता स्टार इंटू 2, आय ची व्हॅल्यू करंटली 2 आहे. बघा 2 स्टार प्रिंट झाले. खाली लगेच लक्ष द्यायचे, 2 स्टार प्रिंट झालेले आहे. आता 3 स्टार, आता 4 स्टार, आता 5 स्टार. लक्षात येतंय? तर या पद्धतीने आपण हा प्रोग्राम विदाउट नेस्टिंग सुद्धा करू शकतो. तर पायथॉन मध्ये अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे, त्याच्यावरच बऱ्याच वेळेला तुमचं लॉजिक आणि तुमचं नॉलेज चेक केलं जातं. तर त्याच्यातला एक पार्ट हा आहे की तुम्ही हे आउटपुट विदाउट नेस्टिंग कसं आणू शकता. ठीक आहे. त्यानंतर या स्टारच्या जागी जर दुसरा कोणता सिम्बॉल दिला असेल, @ सिम्बॉल दिला असेल, तर @ सिम्बॉल वापरा. @ हे बघा @ तितक्या वेळेला प्रिंट झालेलं. सो या पद्धतीने आपण प्रोग्राम्स करू शकतो. चला पुढचा टॉपिक बघू काय. कंपॅरिझन. आता तुम्हाला दोन स्ट्रिंग्स कंपेअर करायचे. दोन स्ट्रिंगची कंपॅरिझन ही लेंथ वाईज कधीही करत नसतो आपण. लेंथ वाईज कंपॅरिझन करायची असेल तर लेंथ फंक्शनने आपण ते करू शकतो. पण तुम्हाला जर अल्फाबेटिकल कंपॅरिझन करायची आहे, त्या कंपॅरिझनची मी गोष्ट करतोय. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला अल्फाबेटिकल कंपॅरिझन ऑफ स्ट्रिंग फार महत्वाची असते. तर वी कॅन कम्पेअर टू स्ट्रिंग्स बाय युझिंग रिलेशनल ऑपरेटर्स. हे बघा S1 लेस दॅन S2 ट्रू इफ S1 इज अल्फाबेटिकली लोअर दॅन S2. म्हणजे तुम्ही लेस दॅन ऑपरेटर वापरू शकतात. सगळे रिलेशनल ऑपरेटर तुम्ही स्ट्रिंग सोबत वापरू शकतात. दोन स्ट्रिंग रिलेशनली कंपेअर करणं म्हणजे अल्फाबेटिकली कंपेअर करणं. S1 greater than S2 true if S1 is alphabetically higher than S2. आता हे अल्फाबेटिकल कंपॅरिझन म्हणजे काय. हे बघा तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे आशिष आणि एक स्ट्रिंग आहे अभिषेक. तुम्ही जर लेंथ बघितली तर लेंथ वाईज ही स्ट्रिंग तुमची ग्रेटर आहे. तुम्हाला वाटेल की अभिषेक ही लार्जर स्ट्रिंग आहे, पण तसं नाहीये. अल्फाबेटिकली विचार करा. तुम्हाला जर अल्फाबेटिकली अरेंज करायला सांगितलं तर जी लहान स्ट्रिंग असते त्याला आपण वरती घेतो. अल्फाबेटिकली जे आधी येतं स्मॉलर असतं ते आधी घेतो आणि अल्फाबेटिकली जे मोठं असतं त्याला नंतर. तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही. हे बघा दोघांचं फर्स्ट कॅरेक्टर सेम असलं तर सेकंड कॅरेक्टरवर डिसिजन घेतली जाते. अल्फाबेटिकल अरेंजमेंट स्कूल टाइम पासून आपण शिकलेलो असतो. तर इथं बघा S आणि इथं B आहे. तर कोणता मोठा आहे. S मोठा आहे. तर अल्फाबेटिकली अरेंज करताना आपण अभिषेक वरती लिहिणार आणि आशिष खाली. असं का, तर अभिषेक अल्फाबेटिकली स्मॉलर आहे आणि आशिष अल्फाबेटिकली लार्जर आहे. तर ही अल्फाबेटिकल कंपॅरिझनची गोष्ट मी करतोय. ठीक आहे, लेंथच्या कंपॅरिझनची नाही. लेंथ कंपेअर करायची असती तर कसं करणार. लेंथ कंपेअर करणं एकदम सोपं आहे. असं S1 लेस दॅन S2 किंवा S1 ग्रेटर दॅन S2 नाही, असं कंपेअर करणार आपण. इफ लेंथ फंक्शन माहिती आहे आपल्याला, लेंथ ऑफ S1 इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ S2 कोलन, आणि मग तुम्ही खाली प्रिंट करू शकतात यस लेंथ ऑफ S1 इज ग्रेटर. लेंथ कंपेअर करायची असली तर लेंथ फंक्शनला कॉल करायचं. इथं S1 ची लेंथ मिळेल, इथं पण लेंथ फंक्शनला कॉल केलेला आहे, इथं S2 ची लेंथ मिळेल. फंक्शन कधीही सुरुवातीला कॉल होतात. कोणत्याही स्टेटमेंटमध्ये फंक्शन कॉलची प्रायोरिटी सगळ्यात जास्त असते आणि C आणि C++ प्रोग्रामिंग मध्ये फंक्शनचे बेसिक आपले झालेले आहे. आता तुम्हाला फक्त इतकं समजून घ्यायचं आहे, थोडंफार डिटेलमध्ये फंक्शन आठवत नसेल तर आपण पायथॉन मध्येही फंक्शन चॅप्टर स्टडी करणार आहे. पण त्याआधी बऱ्याच वेळेला आपलं फंक्शन वापरावे लागतात. तर मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलेलो आहे फंक्शन म्हणजे एक स्पेसिफिक टास्क करणारा ऑपरेशन करणारा कोड. तर आपण लेंथला कॉल केलं तर लेंथ मिळते, या लेंथला S2 ची लेंथ मिळेल, ती कंपेअर करतोय आपण. तर इथं लेंथ ऑफ S1, इथं लेंथ ऑफ S2. पण डायरेक्ट जर S1 S2 कंपेअर केलं तर ती कंपॅरिझन कधीही अल्फाबेटिकल कंपॅरिझन असते. तर बघा सगळे ऑपरेटर S1 लेस दॅन इक्वल्स टू S2 म्हणजे लोअर किंवा इक्वल असेल तर अल्फाबेटिकली लोअर ऑर आयडेंटिकल म्हणजे सेम असतील किंवा लोअर असेल S1. इथं S1 इज अल्फाबेटिकली हायर ऑर आयडेंटिकल तर ट्रू नाहीतर फॉल्स. प्रत्येक ऑपरेशन जे रिलेशनल ऑपरेशन असतं लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, याला तुम्ही इंटिजर सोबत वापरा, नंबर सोबत, फ्लोट सोबत, कॅरेक्टर म्हणजे स्ट्रिंग सोबत. तर हे सगळे तुम्हाला आयदर ट्रू ऑर फॉल्स आन्सर देतात. S1 इज इक्वल्स टू S2 तर या ठिकाणी बघा दोघं स्ट्रिंग जर आयडेंटिकल असतील तर तुम्हाला S1 इक्वल्स टू S2 याचा आन्सर ट्रू मिळेल नाहीतर फॉल्स. S1 नॉट इक्वल्स टू S2
जर दोघं स्ट्रिंग नॉट आयडेंटिकल असतील, सेम नसतील अल्फाबेटिकली, हे बघा या दोघं स्ट्रिंगला तुम्ही अल्फाबेटिकली सेम म्हणणार का? हॅलो आणि हॅलो हे सुद्धा अल्फाबेटिकली सेम नाहीये. जर असं असेल तरच अल्फाबेटिकली सेम आहे. अशा वेळेला S1 = S2 ट्रू असेल, नाहीतर फॉल्स असेल. लक्षात आलं? तर या पद्धतीने आपण दोन स्ट्रिंग्सची कंपॅरिझन सुद्धा करू शकतो रिलेशनल ऑपरेटर्स वापरून, अल्फाबेटिकल कंपॅरिझन. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट टॉपिक इज लॉजिकल ऑपरेटर्स विथ स्ट्रिंग. फार रेअरली वापरलं जातं हे बघा. लॉजिकल ऑपरेटर्स विथ स्ट्रिंग हे तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. काही वेळेला तुम्हाला काही ट्रिकी क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये, टेक्निकल टेस्ट जी होते इंटरव्ह्यूच्या आधी त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून हे टॉपिक तुम्हाला, हा कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय. प्रॅक्टिकली याला वापरण्याची गरज फार कमी पडेल आपल्याला, पण रिलेशनल ऑपरेटर तर आपल्याला फार प्रोग्राम मध्ये वापरावे लागणार. एनी नॉन एम्प्टी स्ट्रिंग इज लॉजिकली ट्रू. कोणतीही नॉन एम्प्टी स्ट्रिंग जी असते ती लॉजिकली ट्रू असते. ठीक आहे. नॉन एम्प्टी स्ट्रिंग ट्रू असते आणि एम्प्टी स्ट्रिंग फॉल्स असते. एम्प्टी काय असतं? फॉल्स. नॉन एम्प्टी ट्रू. ओनली एम्प्टी स्ट्रिंग इज फॉल्स. आता बघा ऑपरेशन, अँड ऑपरेशन जर आपण असं केलं S1 अँड S2, तर बघा अँड ऑपरेटर कसं काम करतं. अँड ऑपरेटरचा रोल काय? बायनरी लॉजिक काय? लॉजिकल अँड इज फॉल्स इफ एनी वन इज फॉल्स. जर कोणतंही एक फॉल्स असलं तर फॉल्स. तर तुमची ही पहिली स्ट्रिंग, हे बघा लॉजिकल ऑपरेटर जनरली आपण असे वापरतो. आपण दोन कंपॅरिझन लॉजिकल अँड ने कम्पेअर करतो. म्हणजे आपण असं करतो S1 > S2, मग मध्ये लॉजिकल अँड S1 > S3. म्हणजे S1 हा S2 पेक्षाही ग्रेटर आहे. लॉजिकल अँड S1 हा S3 पेक्षाही ग्रेटर आहे. दोघं कंपॅरिझन क्लब करण्यासाठी जनरली आपण लॉजिकल अँड ऑपरेटर वापरतो. असं दोन व्हॅल्यूज सोबत वापरत नाही. पण असं मुद्दाम तुम्हाला दिलं जातं तुमचं नॉलेज परफेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी. तर बघा याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं त्याचं लॉजिक सांगतोय. S1 ही जर फॉल्स असेल तर ह्या अँडचं डिसिजन इथंच कम्प्लीट होऊन जाईल. S1 एम्प्टी स्ट्रिंग असेल तर लगेच इथं एम्प्टी आन्सर येईल. म्हणजे S1च तुमचा आन्सर आहे. पण S1 जर नॉन एम्प्टी असेल, नॉन एम्प्टी, तर म्हणजे पहिली स्ट्रिंग तुमची ट्रू आहे. तर अँड मधला जर पहिला पार्ट ट्रू असला तर लगेच अँड ट्रू होता असं नाहीये. फॉल्स असला तर लगेच फॉल्स होतो. म्हणजे S1 एम्प्टी असेल तर लगेच S1च आन्सर आहे. पण जर S1 एम्प्टी नसेल तर मग S2 चेक होईल, म्हणजे S2 आन्सर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण याला समजून घ्यायचं आहे. एनीवन इज फॉल्स अँड इज फॉल्स. तर S1 फॉल्स असेल तर S1 आन्सर, आणि S1 फॉल्स नसेल तर मग S2 आन्सर. मग S2 फॉल्स असो किंवा ट्रू असो, S1 फॉल्स असलं तर S2 आन्सर, आणि S1 फॉल्स असलं तर S1 आन्सर, आणि S1 ट्रू असलं तर S2 आन्सर. S1 इफ S1 इज एम्प्टी एल्स S2. सरळ सरळ असं. ऑर. आता लॉजिकल ऑर कसं काम करतं? तुम्ही जर लिहिलं असेल S1 और S2, लॉजिकल ऑर इज ट्रू इफ एनीवन इज ट्रू. कोणतंही एक ट्रू असलं तर ट्रू. जर तुमचं S1 ट्रू असेल, S1 स्ट्रिंग ट्रू कशी असेल? जर ती नॉन एम्प्टी स्ट्रिंग असेल. नॉन एम्प्टी स्ट्रिंग काय असते? ट्रू. तर जर S1 नॉन एम्प्टी असेल तर ट्रू, एनीवन इज ट्रू, मग दुसरं चेक करण्याची गरज नाही, म्हणजे S1च आन्सर आहे. आणि जर S1 फॉल्स असेल तर लगेच लॉजिकल ऑर फॉल्स होत नाही, मग तो दुसरं चेक करतो. तर या केसमध्ये S2. तर बघा दोघं एकमेकांचे ऑपोजिट आहे. S1 इफ S1 इज नॉन एम्प्टी. जर S1 नॉन एम्प्टी असेल म्हणजे S1 ट्रू असेल तर S1 आन्सर, नाही तर S2 आन्सर. इथं S1 एम्प्टी असलं तर S1, नाही तर S2. दोघांमध्ये स्मॉल डिफरन्स. नॉट S1 जर तुम्ही केलं तर S1 जर एम्प्टी असेल तर ट्रू होईल नॉट S1 चा अर्थ, कारण की S1 एम्प्टी आहे. S1 एम्प्टी म्हणजे काय? फॉल्स. आणि नॉट केलं फॉल्सला म्हणजे ट्रू. आणि S1 जर नॉन एम्प्टी असेल, S1 नॉन एम्प्टी म्हणजे काय? ट्रू. आणि ट्रूला नॉट केलं तर फॉल्स. याचा आन्सर ट्रू इफ S1 इज एम्प्टी अँड फॉल्स इफ S1 इज नॉन एम्प्टी. तर बघा अँड आणि ऑर जनरली ट्रू किंवा फॉल्सच देतात आपल्याला जनरली. म्हणजे मी जर अशी कंपॅरिझन केली S1 > S2, लॉजिकल अँड S1 > S3, तर हे जर ट्रू असेल आणि हे पण ट्रू असेल तर लॉजिकल अँड ने आपल्याला ट्रू आन्सर मिळेल. तर लॉजिकल अँड ऑर जनरली आपल्याला ट्रू आन्सर देतात. पण या ठिकाणी आन्सर एक तरी स्ट्रिंग असेल, S1 आणि S2 पैकी एक स्ट्रिंग. तर तुम्हाला हे जर चेक करायचं असेल तर बघा कन्सोल मध्ये, शेल मध्ये तुम्हाला लगेच चेक करून दाखवतो. हे बघा या ठिकाणी S1 इज इक्वल्स टू एक स्ट्रिंग घेतोय मी. S1 इज इक्वल्स टू हॅलो. ठीक आहे. आणि S2 इज इक्वल्स टू एक एम्प्टी स्ट्रिंग घेतोय. आता S1
अँड S2, S1 अँड S2. आता S1 काय तुमची ट्रू, तर S1 ट्रू असली तर एनी1 इज ट्रू अँड इज ट्रू असं नाही, एनी1 इज फॉल्स अँड इज फॉल्स. S1 ट्रू असेल तर S2 सुद्धा चेक होईल. आणि आता आन्सर S2च असेल तुमचं, म्हणजे बघा तुमचा आन्सर काय आलेला आहे, एम्प्टी आलेला आहे, एम्प्टी. ठीक आहे, कारण की S2 आपण एम्प्टी घेतलेली आहे. S2 जर वर्ल्ड राहिलं असतं तर वर्ल्ड आन्सर आलं असतं. आता बघा S1 और S2, तर बघा S1 अँड S2 मध्ये S1 तुमचं ट्रू होतं तर S2 कडे गेलं. पहिलं ट्रू असलं तर दुसरंही चेक होतं. आता ऑर मध्ये पहिलं ट्रू असलं तर दुसरं चेक होत नाही, पहिलं ट्रू झालं तुमचं काम. आता S1च तुमचं ट्रू आहे तर S1च आन्सर आहे. तर बघा याच्यामध्ये हॅलो आन्सर आला, याच्यामध्ये S2 आन्सर आलं, याच्यामध्ये हॅलो आन्सर आलं. तर हा एक थोडासा ट्रिकी पार्ट आहे, ट्रिकी क्वेश्चन मध्येच विचारला जाऊ शकतो, नाहीतर जनरली याची आपल्याला गरज पडत नाही तसं प्रोग्रामिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. आता हे जे आपण ऑपरेटर स्टडी केले की आपण रिलेशनल ऑपरेटरने स्ट्रिंग कम्पेअर करू शकतो, त्या टॉपिकवर आपल्याला काही प्रोग्राम घ्यायचे. राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर टू स्ट्रिंग्स आर सेम ऑर नॉट. दोन स्ट्रिंग इक्वल आहे किंवा नाही इतकंच तुम्हाला चेक करायचा प्रोग्राम लिहायचा आहे. म्हणजे दोन स्ट्रिंग इनपुट घ्यायचा युजर कडून आणि युजर कडून आणि त्याला सांगायचं आहे यस स्ट्रिंग्स आर आयडेंटिकल और स्ट्रिंग्स आर नॉट आयडेंटिकल. तर बघा प्रोग्राम करतोय सरळ. या ठिकाणी S1 इज इक्वल्स टू इनपुट फंक्शन डायरेक्टली तुम्हाला स्ट्रिंग देतं, एंटर स्ट्रिंग 1 असा मेसेज, आणि तसंच पुन्हा एकदा रिपीट करतो ती सेम लाईन आणि इथं करतो S2 एंटर स्ट्रिंग 2. ठीक आहे. सो स्ट्रिंग 2 S1 आणि S2 आपल्याकडे आलेलं आहे. कसं कम्पेअर करणार, इफ S1 इज इक्वल्स टू S2 तर दोन स्ट्रिंग आयडेंटिकल असतात, तर इथे आपण लिहिणार प्रिंट S1 प्लस इज, आता तुम्हाला कॉन्कॅटिनेशनचं एक लॉजिक एक्सप्लेन करतो या ठिकाणी, आयडेंटिकल टू प्लस S2. हे बघा हे आता मी प्रिंट या ठिकाणी कसं वापरलेलं आहे ते लक्षात घ्या. हे स्ट्रिंग हे एकच स्ट्रिंग आहे. S1 काय आहे स्ट्रिंग, कॉन्कॅटिनेशन प्लस ऑपरेटर केलं म्हणजे काय कॉन्कॅटिनेशन. तर या ठिकाणी S1 प्लस ही स्ट्रिंग इज आयडेंटिकल टू प्लस S2. तर S1 जर हॅलो असेल तर हॅलो प्लसचा अर्थ त्याच्या पुढे जोडायचं आहे, त्याच्या पुढे काय जोडायचं आहे इज आयडेंटिकल टू, आणि त्याच्या पुढे परत जोडायचं आहे जर S2 पुन्हा हॅलो असेल तर S2. तर हे कॉन्कॅटिनेशन वापरून कसं प्रिंट करू शकतो आपण ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. कोर्समध्ये आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक वेळेला मी एकच फॉर्मॅटमध्ये यूज करत राहणार तर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार नाही. मी या ठिकाणी असंही लिहू शकलो असतो. हे बघा याला लिहिण्याची अजून एक पद्धत कशी राहिली असती, S1 कॉमा इज आयडेंटिकल टू कॉमा S2, म्हणजे तीन वेगवेगळ्या स्ट्रिंग मी प्रिंट करतोय. तिघांना जोडून एक स्ट्रिंग तयार नाही केली मी. S1 प्रिंट होईल, कॉमा नंतर आपण अजून एक एलिमेंट देऊ शकतो, कॉमा करून करून आपण कितीही एलिमेंट प्रिंटला देऊ शकतो. हे आपलं सगळ्यात बेसिक प्रिंट जे आपण सगळ्यात सुरुवातीला स्टडी केलं होतं. कॉमा कॉमा करून तुम्हाला जितके एलिमेंट द्यायचे ते द्या, मग इज आयडेंटिकल टू आणि परत S2 कॉमा करून. तर हे सेपरेट सेपरेट तीन स्ट्रिंग मी दिल्या. त्यानंतर अजून एक ऑप्शन काय येतं, अजून एक ऑप्शन आपलं %s आहे. हे बघा या ठिकाणी आपण कसं करू शकतो, %s इज आयडेंटिकल टू %s, आणि आता आपण पर्सेंट वापरले तर स्ट्रिंगच्या बाहेर आल्यावर लगेच पर्सेंटचं साईन कॉमा वगैरे काहीच नाही, आणि ब्रॅकेटमध्ये पहिल्या पर्सेंटच्या जागी S1 कॉमा दुसऱ्या पर्सेंटच्या जागी S2. तर हा सुद्धा एक फॉर्मॅट झाला तुमचा. आणि अजून एक फॉर्मॅट या चॅप्टरच्या एंडला मी तुम्हाला दाखवणार आहे की अजून एक वेगळ्या पद्धतीने कसं आपण प्रिंट वापरू शकतो. तर आपण एक कॉन्कॅटिनेशन नवीन कन्सेप्ट आता स्टडी केलेला आहे, तर मी सरळ सरळ ते कॉन्कॅटिनेशननेच राहू देतो यावेळेला. S1 प्लस इज आयडेंटिकल टू प्लस S2. ठीक आहे. एल्स मध्ये काय करणार, एल्स मध्ये सरळ सरळ नॉट आयडेंटिकल, तर हेच आपण कॉपी करणार, या ठिकाणी पेस्ट करणार आणि इथं इजच्या जागी इज नॉट करणार. हे बघा S1 इक्वल्स टू S2 ट्रू असलं तर प्रिंट आयडेंटिकल, नसेल तर नॉट आयडेंटिकल. बघा प्रोग्राम एक्झिक्यूट करू. प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे आणि आपल्याला विचारलं जात आहे एंटर स्ट्रिंग 1, कारण की आपण पहिल्यांदा इनपुट तसा मेसेज दिलेला आहे. ठीक आहे. तर स्ट्रिंग 1 मी एंटर करतोय, हॅलो, HELLP टाईप झालं ते चुकून आता हॅलोच्या जागी, आणि दुसरं आता हॅलो टाईप करून देतो. बघा काय मेसेज आला, HELLP इज नॉट आयडेंटिकल टू हॅलो. S1 म्हणजे HELLP प्रिंट झालं, त्याच्या पुढे प्लस प्लस म्हणजे कॉन्कॅटिनेशन झालं,
या स्ट्रिंगचं. जसं मी तुम्हाला हॅलो केदार कॉन्कॅटिनेट करून दाखवलं होतं, S1 हॅलो होतं तर S1 प्लस केदार लिहिलं होतं, तसं S1 प्लस इज आयडेंटिकल टू आणि पुढे त्याला आपण अजून कॉन्कॅटिनेट केलेलं आहे प्लस S2. लक्षात येतंय. आता पुन्हा एकदा एक्झिक्यूट करून दोन स्ट्रिंग इक्वल टाकून देऊ. एंटर स्ट्रिंग विचारतंय हॅलो आणि पुन्हा एकदा हॅलो. हॅलो इज आयडेंटिकल टू हॅलो. ठीक आहे. सो S1 इज आयडेंटिकल टू S2 या ठिकाणी प्रिंट झाले. अशा पद्धतीने दोन स्ट्रिंग आपण कम्पेअर करू शकतो. आता हे जे दोन स्ट्रिंग आपण कम्पेअर करायला शिकलो याच्यावर एक फार इंटरेस्टिंग प्रोग्राम आणि फार मस्त प्रोग्राम आपण घेणार आहे. राइट अ प्रोग्राम टू चेक इफ गिवन स्ट्रिंग इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. फार फेमस प्रोग्राम आहे, बऱ्याच वेळा विचारला जातो. तर पॅलिंड्रोम स्ट्रिंग म्हणजे काय? जर तुमची स्ट्रिंग फॉरवर्ड आणि रिव्हर्स सेम असेल, फॉर एक्झाम्पल हे बघा नितीन, या नितीन स्पेलिंगला रिव्हर्स करा NITIN नितीन. काय झालं? हे तुमचं दोघं साइडने सेम आहे म्हणून ही पॅलिंड्रोम स्ट्रिंग आहे. अजून एक एक्झाम्पल बघा मॅडम, रिव्हर्स केलं तरी सुद्धा मॅडम पॅलिंड्रोम स्ट्रिंग आहे. इतका विचार करण्याची गरज नाही, एक एक स्ट्रिंग आठवण्याची गरज नाहीये. असं लिहा A रिव्हर्स मध्ये पण काय येईल ते पॅलिंड्रोम. ABC रिव्हर्स मध्ये काय येईल CBA. तर पॅलिंड्रोम आहे का? नॉट अ पॅलिंड्रोम. तर काय करायचंय? रिव्हर्स स्ट्रिंगला ओरिजिनल स्ट्रिंगला रिव्हर्स स्ट्रिंग सोबत कम्पेअर करायचंय. तर किती सोपं आहे आपल्याला ओरिजिनल स्ट्रिंग आणि रिव्हर्स स्ट्रिंग कम्पेअर करणं. हे बघा या ठिकाणी एकच स्ट्रिंग आपल्याला घ्यायची आहे तर तिला मी S नाव देणार. एंटर स्ट्रिंग 1 एंटर स्ट्रिंग 2 मेसेज देण्यापेक्षा फक्त एंटर स्ट्रिंग असा मेसेज. आणि या ठिकाणी आता कंपॅरिझन कशा पद्धतीने आपण करणार हे बघा. इफ S इज इक्वल्स टू असाइनमेंट नाही करायची. S इज इक्वल्स टू S स्लाइस रिव्हर्स मध्ये घ्यायचं. तर S कोलन रिव्हर्स आणि हा कोलन इफचा कोलन देतोय मी. हे बघा हा इफचा कोलन आहे आणि हे स्लाइस ऑपरेटरचे दोन कोलन त्यानंतर -1 म्हणजे रिव्हर्स. तर ही ओरिजिनल स्ट्रिंग आणि ही तुमची रिव्हर्स स्ट्रिंग. सरळ झालं तुमचं कंपॅरिझन. आणि जर असं असेल तर पॅलिंड्रोम नाही तर नाही. तर या ठिकाणी आपण लिहिणार S आहे आपली स्ट्रिंग. S प्लस, तुम्हाला प्लस वापरायचं नसेल तर कॉमा वापरा, इज पॅलिंड्रोम. ठीक आहे झालं. एल्स मध्ये काय लिहिणार? खाली एल्स मध्ये लिहा एल्स कोलन करून S इज नॉट पॅलिंड्रोम. सो कॉपी दिस, पेस्ट हियर आणि इज नॉट पॅलिंड्रोम. ठीक आहे. कारण की S ओरिजिनल आणि हे त्याचं रिव्हर्स मॅच होणार नाही. तर आता सगळ्यांना हे S कोलन कोलन -1 स्लाइसिंग इन रिव्हर्स समजायला लागलं असेल. कुठून रिव्हर्स होतं ते? या -1 मुळे. -1 ही स्टेप आपण दिली तर लास्ट टू फर्स्ट कॅरेक्टर असं त्याचा अर्थ असतो आणि हे ओरिजिनल आहे फर्स्ट टू लास्ट कॅरेक्टर. सो एक्झिक्यूट करू प्रोग्राम. हे बघा या ठिकाणी नितीन इज पॅलिंड्रोम असं प्रिंट झालंय. पुन्हा एकदा एक्झिक्यूट करू आणि आता स्ट्रिंग एंटर करतोय हॅलो. हॅलोचं रिव्हर्स काय असतं? OLLEH. मॅच होत नाही तर हॅलो इज नॉट पॅलिंड्रोम. आता याच्यात एक इंटरेस्टिंग केस दाखवतोय तुम्हाला पुन्हा एक्झिक्यूट करून. मी या ठिकाणी काय टाकतोय बघा नितीन कॅपिटल N टाकलेला आहे सुरुवातीला आणि आता बघा काय म्हणते ते नितीन इज नॉट पॅलिंड्रोम. ऍक्च्युली करेक्ट सुद्धा आहे कारण की रिव्हर्स केल्यानंतर हा स्मॉल n सुरुवातीला येईल आणि इथं ओरिजिनल मध्ये कॅपिटल N आणि रिव्हर्स मध्ये स्मॉल n. तर दोघं मॅच होत नाहीये. तर फॉरवर्ड आणि रिव्हर्स एक्झॅक्टली सेम नाहीये तर पॅलिंड्रोम नाहीये. पण तुम्हाला स्पेलिंग तर पॅलिंड्रोम वाटते ना. दोघं साइडने NITIN स्पेलिंग येते. तर अशा केसमध्ये जर तुम्हाला पॅलिंड्रोम आन्सर द्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर ही तुमची जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे त्याचा पण लोअर पार्ट आणि याचा पण लोअर पार्ट म्हणजे दोघांना लोअर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ओरिजिनल स्ट्रिंगला पण पूर्ण लोअर करून घ्यायची आणि ही जी रिव्हर्स स्ट्रिंग आहे त्याला पण पूर्ण लोअर करून घ्यायचं. कशा पद्धतीने आपण स्ट्रिंगला लोअर करू शकतो? आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक टॉपिक स्टडी करणार आहे स्ट्रिंग मेथड्स. तर तेव्हा मी तुम्हाला लोअर करण्याची मेथड सांगेल. पण आता फक्त टॉपिक आपल्या समोर आहे तर करून दाखवतोय. डिटेल मध्ये तुम्हाला वाटल्यास पुढच्या लेक्चर मध्ये कळेल. स्ट्रिंग पायथॉन मध्ये सगळं काही ऑब्जेक्ट असतं. एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट इन पायथॉन. तर पायथॉन मध्ये स्ट्रिंग S हा str क्लासचा ऑब्जेक्ट आहे. तर त्या str क्लासमध्ये आपल्याला रेडीमेड काही फंक्शन दिलेले आहे, मेथड्स दिलेले आहे. तर बघा तिथे एक मेथड आहे लोअर. तर S डॉट लोअर कॉल करायचं आणि इथं सुद्धा रिव्हर्सला डॉट लोअर कॉल करायचं. म्हणजे
ओरिजिनल स्ट्रिंगचं लोअर व्हर्जन, सगळे काही कॅरेक्टर लोअर मध्ये कन्वर्ट होतील आणि रिव्हर्स स्ट्रिंगला सुद्धा डॉट लोअर केलेला म्हणजे त्याचं सुद्धा लोअर व्हर्जन, तर दोघं साईडने लोअरच कॅरेक्टर कम्पेअर होतील. तर हे बघा अशा पद्धतीने जर मी प्रोग्राम एक्झिक्यूट केला आणि आता मी कॅपिटल NITIN टाकलं तरी सुद्धा काय आलेलं आहे, नितीन इज पॅलेंड्रोम. आता त्यानंतर एक प्रोग्राम असतो, राईट अ प्रोग्राम टू रीड अ नंबर अँड चेक इफ नंबर इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. तो प्रोग्राम सुद्धा आपल्या इथं सुद्धा याच ट्रिकने चेक करू शकतो आपण. ठीक आहे, नंबरला पॅलेंड्रोम आहे की नाही त्याचा चेक करण्याचे एक वेगळं लॉजिक आहे. ठीक आहे, नंबरचा रिव्हर्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे, ज्या लोकांना ते रिव्हर्सचं लॉजिक माहित नसेल, मी हा प्रोग्राम पुन्हा एकदा घेईल केव्हा तरी. सी प्रोग्रामिंग मध्ये आपला जो प्रोग्राम झालेला असतो रिव्हर्स इंटू 10 प्लस रिमाइंडर. तर जे आपण व्हाईल चॅप्टर मध्ये व्हाईल लूप स्टडी करताना डिजिट्सचे ऑपरेशन केले होते, आर्मस्ट्रॉंग आहे का नाही ते चेक करायचं, सम ऑफ डिजिट्स करायचं. तर रिव्हर्स नंबर फाइंड आउट करून व्हाईल लूपने रिव्हर्स नंबर फाइंड आउट करून ओरिजिनल नंबर रिव्हर्स सोबत कम्पेअर केला जातो. पण तुम्हाला जर सांगितलं रिव्हर्स पॅलेंड्रोम नंबर चेक करा, तर हे बघा इथं काय करायचं, एंटर दी नंबर म्हणायचं आणि त्यानंतर इथं सगळं स्ट्रिंग मध्येच राहू द्यायचं. ठीक आहे, आता इथं लोअरची गरज नाहीये, नंबरचे काही लोअर आणि कॅपिटल नसतात. तर एंटर दी नंबर म्हणायचं, नंबरला इंटिजर मध्ये कन्वर्टच करायचं नाही. मी नंबरला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलंय का, नाही, स्ट्रिंग म्हणूनच ऍक्सेप्ट केलेलं आहे. युजरला काय माहिती की आपण आपल्या प्रोग्राम मध्ये नंबरला स्ट्रिंग म्हणून हँडल करतोय की नंबर म्हणून हँडल करतोय, फक्त आपल्याला त्याची प्रॉपर्टी चेक करायची ना, पॅलेंड्रोम आहे का नाही. तर बघा एंटर दी नंबर आपण टाकलं, एक ट्रिकी प्रोग्राम दाखवतोय तुम्हाला आणि इथं मी एक्झिक्यूट केलं. हे बघा 1 2 1 टाकलेलं आहे, 1 2 1 इज पॅलेंड्रोम. पण हे नंबरच्या लॉजिकने चेक होत नाहीये की 1 2 1 चा रिव्हर्स नंबर रिमाइंडर काढून फाइंड आउट केला गेला, तसं नाहीये. हे सरळ सरळ काय केलं, 1 2 1 स्ट्रिंग आणि इथं सुद्धा 1 2 1 स्ट्रिंग. म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये हे जे स्ट्रिंग आहे हे 1 2 1 स्ट्रिंग जे आपण एंटर केलेलं आहे ते प्रोग्रामच्या आतमध्ये ऍज अ नंबर म्हणून हँडल होत नाहीये, ते ऍज अ स्ट्रिंग हँडल होत आहे. म्हणजे कसं हँडल होत आहे, तर सिंगल कोट्स मध्ये 1 2 1 समजून घ्या तुम्ही, ऍज अ स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रिंग मध्ये सगळं काही इन्क्लूड होऊ शकतं. सो फार इंटरेस्टिंग आहे, प्रॅक्टिस करा या सगळ्या प्रोग्राम्सची. दिस इज इट फॉर टुडे. तुम्ही पायचार्म किंवा आयडियली ओपन करून असे वेगवेगळ्या ट्रिक ज्या मी इथं दाखवतो ते ट्राय करत जा. ठीक आहे, थँक्यू, गुड बाय.